गुरु कृपांजन पायो मेरो भाई, राम बिना कछु जानत नाही। गुरु कृपांजन जागत राम ही सोबत राम ही, जागत राम ही सोबत राम ही। सपने में देखो राजा राम ही, सपने में देखो राजा राम ही। गुरु कृपांजन पायो मेरो भाई, राम बिना कछु जानत नाही। गुरु कृपांजन एक जनार्दनी भावहिनी का, एक जनार्दनी भावहिनी का। जो देखो सो राम सरीखा, जो देखो सो राम सरीखा। गुरु कृपांजन पायो मेरो भाई, राम बिना कछु जानत नाही। गुरु कृपांजन, गुरु कृपांजन, गुरु कृपांजन। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. गांधी विचारदर्शन पदविका शिक्षणक्रमामध्ये आज आम्ही आपल्याला नारायणदासजी जाजू यांचे विचार ऐकवणार आहोत. नारायणदासजी जाजू हे श्रीकृष्णजी जाजू यांचे चिरंजीव. त्यांचे वडील मोठे अग्रणी नेते होते. वडिलांचा महात्मा गांधी आणि विनोबा यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क आलेला होता. त्यांच्या चळवळीत त्यांनी भाग घेतलेला होता आणि घरातूनच नारायणदासजींना विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांच्या विचारांची ओढ ही लहानपणापासून लागली. पुढे त्यांनी आपलं शिक्षण एमकॉम पर्यंत पूर्ण केलं. त्यानंतर ते वर्धा येथील प्रसिद्ध महाविद्यालय जीएस कॉलेज येथे व्याख्याता म्हणून कार्य करू लागले. या कार्याला त्यांनी सामाजिक कार्याची एक जोड या दृष्टिकोनातून पाहिलं आणि आपलं सामाजिक कार्य हे तसंच चालू ठेवलं. नारायणदासजी जाजू हे थोर स्वातंत्र्य सेनानी देखील आहेत. चलेजाच्या चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला होता. त्यांना त्या ठिकाणी कारावासही झालेला आहे आणि आज देखील गांधी विचारांनी प्रेरित होऊन विविध गांधी संस्थांशी त्यांचा संबंध आहे. आता आपण प्रत्यक्ष नारायणदासजी जाजूंशी बोलून त्यांची गांधी विचारांवरची जी पकड आहे, जे विचार त्यांनी आत्मसात केलेले आहेत आणि जे अवलंबित आहेत, त्याविषयी आपण अधिक माहिती करून घेणार आहोत. नमस्कार दाजू सर. नमस्कार. मला प्रथमतः आपल्याला असं विचारावं वाटतं की सहकार हा गांधीजींच्या जीवनाचा एक पाया होता आणि संपूर्ण समाजाने सहकाराने जर आपलं मार्गक्रमण केलं तर समाजाची प्रगती, व्यक्तिमत्वाची प्रगती, व्यक्तिगत लोकांची प्रगती साध्य होईल असे ते नेहमी म्हणत असत. तर हे सहकाराचं तत्व गांधीजींना एवढं आकर्षित का वाटलं? मी जे समजलो या बाबतीत असं आहे की नुसता गांधींचाच प्रश्न नाहीये. कोणाही समाजकारणी व्यक्तीचा जर विचार केला तर ते नेहमी सहकारावर जोर देतात. कारण की लोकांचा जोपर्यंत विचार परिवर्तन होणार नाही, लोक प्रेमाने आणि समजून उमजून मदत करणार नाहीत, तोपर्यंत कोणतंही काम पुढे जाऊ शकत नाही. तर गांधींचा जो जोर होता तर त्याच्यावरच होता. आणि एक मला वाटतं आणखीन विचार त्यांच्या मनात असावा की जोपर्यंत प्रबुद्ध जनजागरण होत नाही तोपर्यंत कोणतंही काम करता येत नाही. आणि सहकार जर आपल्याला अंमलात आणायचं असेल तर प्रबुद्ध जनजागरण आवश्यक आहे. हे मूलभूत तत्व त्यांना उमगलं आणि त्यांनी प्रयत्न केला असं मी मानतो. सहकाराच्या माध्यमातून गांधीजींच्या शब्दात सांगायचं झालं तर दरिद्री नारायणाचं कल्याण या सहकाराच्या तत्वाने साध्य होईल असं ते मानत असत. तर साधारणपणे कोणत्या ऍक्टिव्हिटीज किंवा कोणतं कार्य या माध्यमातून केलं म्हणजे दरिद्री नारायणाचा त्या ठिकाणी उद्धार होईल असं त्यांना अपेक्षित होतं? असं आहे, गांधींच्या रचनात्मक कार्यक्रमाची जर आपण यादी बघितली तर त्याच्यात सगळ्यात मोठा कार्यक्रम त्यांचा
खादी आणि ग्रामोद्योगाचा होता. त्याची आर्थिक बाजू होती, वैचारिक बाजू होती, सहकाराची बाजू होती. खादीच्या कार्यक्रमात आपण असं म्हणू शकतो की त्यांनी देशभर खादीचं आंदोलन चालवलं. खादी त्यावेळच्या काँग्रेसचं एक राजनैतिक परंतु एक त्या संस्थेचं प्रतीक म्हणून होतं. त्या ह्याच्यामध्ये जे काही तत्व मुख्य होतं ते हे की आपण जास्तीत जास्त काम करणारा त्या कत्तीन बुनकरला देऊ आणि व्यवस्था खर्च कमीत कमी ठेवू, नफा जवळजवळ घेणारच नाही, ही भूमिका त्याच्यात राहिली. तर हा जो एक आहे की संघटन तर हवं, कामही हवं, लोकही टिकले पाहिजे, कार्यकर्ताही तयार झाला पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये कोणाचंही शोषण होऊ नये, हा एक सहकाराचा त्यांचा सर्वोत्तम खादीच्या दृष्टीने विचार त्यावेळेला होता. आता त्याच्यामध्ये आणखीन बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी खादीच्या बाबतीत ते बोलले केलं, पण ते एक जनजागरणाचं, आंदोलनाकरता स्वतंत्र सैनिक तयार करण्याचं, संस्था चालवण्याचं, कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्याचं एक फार मोठं साधन त्यांनी वापरलं. आता जर आपण केवळ सहकाराच्या माध्यमातून संपूर्ण समाजकार्याकडे पाहिलं तर लोकांचे अधिकार आणि त्यांची कर्तव्य याचा देखील विचार होणं हे आवश्यक आहे. तर गांधीजींना कोणत्या प्रकारची अशी राजकीय व्यवस्था हवी होती की ज्या माध्यमातून सामाजिकरण आणि राजकारण या दोनचा सुंदर असा मिलाप घडून येईल? मला असं वाटतं गांधींच्या पुढे त्यावेळची जी प्रचलित आर्थिक आणि सामाजिक घडी होती, जी आजही आहे, ती सगळी केंद्रित होती. राज्याचा अधिकार, राज्याचं नियंत्रण, मोठे उद्योग, त्यांच्याद्वारे येणारे सगळे बंधनं, ही सगळी त्यावेळेला होती. त्यांनी जे निर्णय प्रश्न निर्माण झाले, लेबरचे प्रश्न, मालकांचे प्रश्न, आपण हे म्हणू शकतो की असमानताचे प्रश्न, हे सगळे निर्माण झाले. त्या प्रश्नाला उत्तर कुठे मिळेल, त्याचं उत्तर जेव्हा त्यांनी शोधायचा प्रयत्न केला त्यावेळेला ते विकेंद्रित अर्थरचनेकडे ते वळले आणि त्या विकेंद्रित अर्थरचनेचं भारताच्या दृष्टीने त्यांनी खादी, ग्रामोद्योग आणि स्वयंपूर्ण खेडी याचं एक गणित बसवलं, ते लोकांच्या पुढे मांडलं. आता त्यांनी जे मांडलं ते शेवटचा शब्द आहे असं आपण मानायला नको. तो एक प्रयोग होता. त्या प्रयोगाची वाटचाल पुढे चालायला पाहिजे. ती जितकी पुढे चालेल, जितके प्रयोग होईल, तितके त्यातल्या अडचणी दूर होतील. म्हणून तो एक शोध प्रवास आहे असं समजून जायला हवं. पण तो गांधींनी ती एक दिशा दिली, कार्य करून दाखवलं, शक्यतो ते केलं. आजही संस्था बऱ्याचशा तसं काम करतायत. परंतु त्यांची जी त्या पाठीमागची दृष्टी होती, ती दृष्टी पूर्ण विचाराची जी होती ती पूर्ण शिल्लक राहिलेली नाही. हे सत्य आहे, कटू सत्य आहे. परत त्याच्याशी असं आलंय की ते कार्यकर्त्यांच्या उपजीविकेचं एक साधन बनलं आणि लोकांच्या पर्यंत जे पोहोचायला हवं तितकं पोहोचलं नाही. ती कडी कुठेतरी तुटली. त्यांच्या जाण्यामुळे आणि विनोबांच्याही जाण्यामुळे ती कडी तुटली आणि ती कडी कशी सांधावी हा एक मोठा प्रश्न आज आहे. परंतु लोकांपर्यंत पोहोचायचं साधन, लोकांच्या जीविकेचं साधन, विचारांचं साधन साध्य, अशा तऱ्हेची दृष्टी होती. पण गांधीजींनी जी रचना घालून दिली, उदाहरणार्थ पंचायत राज व्यवस्था, ती पंचायत राज व्यवस्था आजही 20व्या शतकात देखील प्रबळ करावी असं आपल्या पंतप्रधानांनी वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे. तर या ठिकाणी व्यक्ती आणि संस्था यांची नेमकी कोणती जबाबदारी गांधी विचार पुढे नेण्याच्या दृष्टीने आहे असं आपल्याला वाटतं? असं आहे की राजनैतिक लोकांनी राजनैतिक पद्धतीने ज्या गोष्टींचा उद्घोष केला किंवा कायदे केले आणि ते अंमलात आणले, ते लोकांपर्यंत कसे पोचावेत, त्याच्यातली मूळ गाभा आहे तो कसा पोचावा, तिथे आपण बघतो की त्या ठिकाणी ते तुटलेलं आहे. पंचायत आहे, पंचायत समित्या आहेत, जिल्हा परिषद आहेत, हे सगळं आहे. परंतु त्याच्यामध्ये विचारांच्या आधाराने, लोकांच्या जागृतीच्या आधाराने, सक्रिय सहयोगाच्या आधाराने जे काम व्हायला पाहिजे ते कुठे साधता आलेलं नाही. गांधींचा जो काही विचार आहे सगळा, तो विचार लोकांच्या प्रगल्भ समजुतीवर, मदतीवर, सक्रिय सहयोगावर अवलंबून आहे. ते जर आपण सोडलं तर सगळे
नुसते सापळे राहतील, परंतु काही निघणार नाही. परिस्थिती बदलली आहे, परंतु मूळ तत्व काही बदलू शकत नाही. मूळ तत्व जोपर्यंत आपण विचारात घेत नाही तोपर्यंत असा मला मानावं लागेल, गांधीजी बोलले ते स्वातंत्र्यापर्यंत मान्य ठीक आहे, एक विशेष प्रकारचा लढा त्याने अहिंसेच्या रस्त्याने दिले तो मान्य, पुढचं मात्र आम्ही गांधीला नुसतं त्यांच्या राजघाटमध्ये ठेवून दिलं आणि विसरलो. गांधीजींना ग्रामीण विकास हा अत्यंत लोकप्रिय असा त्यांनी विषय केला आणि ग्रामीण विकासाखेरीज भारताचा उद्धार होणार नाही असं सांगितलं. मास प्रोडक्शन वर्सेस प्रोडक्शन बाय मासेस अशी एक लोकप्रिय त्या ठिकाणी घोषणा त्यांनी केली. तर या ग्रामीण विकासाची कल्पना गांधीजींची आणि आजच्या काळात देखील ग्रामीण विकासाची कल्पना याच्यात काही मूलभूत अंतर पडल्याचं आपल्याला जाणवतं का? असं आहे, माझ्या मते गांधी या ग्राम विकासाकडे का वळले ह्याचा आपण विचार केला पाहिजे. या देशामध्ये प्रामुख्याने जनसंख्या कुठे राहते? खेड्यात राहते. 80% भारतीय जनता खेड्यात राहते. अधिकांश जनता शेतीवर अवलंबित आहेत. त्यांचे प्रश्न कसे सुटतील हा मूलभूत विचार गांधीने केला, कारण की गांधी मुळात जाणारे व्यक्ती होते आणि त्या दृष्टीने त्यांनी विचार करून सांगितलं की जोपर्यंत खेड्यातील लोकांचा विकास होणार नाही, त्यांचा आपण सहयोग घेऊ शकणार नाही, तोपर्यंत या देशाचे प्रश्न सुटणार नाहीत. ही जी दिशा होती ती दिशा आज खरोखर आपण पाळलेली नाही असं दिसून येतं. मला असं वाटतं की एक जो विचार असा आहे की या देशात 2 देश आहेत, एक खेड्यात राहणारा तो भारत, एक शहरात राहणारा तो इंडिया. हे जे 2 देश आहेत त्या देशामध्ये आपण जास्त विचार कोणाचा करतो? आपण जास्त इंडियाचा करतो, खेड्याचा करत नाही. खेड्याचा जर केला असता तर एकूण आपली सगळी आर्थिक संरचना बदलली गेली असती. गांधी ज्या वेळेला जाण्याच्या पूर्वी म्हणजे त्यांची हत्या होण्याच्या पूर्वी ते म्हणाले होते की स्वराज्य मिळालं परंतु देशाचे प्रश्न सुटलेले नाहीत. ते सोडवायचे असतील तर आपल्याला वेगळा चांगला विचार करण्याची आवश्यकता आहे. पण कुणीही त्यांचं त्यावेळेला ऐकायला तयार नव्हतं. असं म्हणायला हरकत नाही की त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये ते एक तऱ्हेने वाळीत टाकले गेले, त्याचं त्यांना दुःखही होतं. परंतु ही रचना किंवा हा विचार पुढे कोणी न्यावा ह्याचा सबल नेतृत्व जोपर्यंत त्याच्यामध्ये उभं राहत नाही तोपर्यंत कोणताही कार्यक्रम पुढे जात नसतो. आणि यांच्या बाबतीमध्ये पण झालं. त्यांच्यानंतर विनोबा आले, त्यांनी एक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. जमिनीचा प्रश्न आपल्या देशामध्ये 2 तऱ्हेने सुटू शकला असता. पहिला तर हा की जसं कम्युनिस्टांनी जमिनी घेतल्या, बळकावल्या आणि वाटून दिला, जमिनीचा प्रश्न त्या तऱ्हेने काही ठिकाणी सोडवला गेला. परंतु ते न करता प्रेमाने जमिनी मागायच्या आणि त्या जमिनी वाटायच्या, त्याबरोबरच खेड्यातल्या राहणाऱ्या लोकांचं ग्राम स्वावलंबनाच्या दृष्टीने खेड्याच्या विकासाच्या दृष्टीने रचना करायची, हे सगळे विचार विनोबांनी मांडले. विनोबा गेले, पुढे प्रश्नचिन्ह उभं राहिलं की हे सगळं पुढे कोण नेणार? अजून ते नेतृत्व सापडलेलं नाही, ही सत्यस्थिती आहे. आता या ठिकाणी जर महात्मा गांधींनी शेतीचं संरक्षण आणि तो एक व्यवसाय या दृष्टीने प्रगती होण्याच्यासाठी जर रशियासारखी कम्युन पद्धती अवलंबली असती, कारण आपल्या देशामध्ये तुकडीकरण जास्त आहे जमिनीचं, तर तो उपाय योग्य ठरला असता आजच्या काळामध्ये असं आपल्याला वाटतं का? असं आहे की आपण अगदी एकच प्रकारचा विचार करू शकत नाही, कारण की इस्रायलमध्ये किबुत्झ स्थापित झाले. ते तिथल्या 15,000 20,000च्या शहरामध्ये पण त्यांनी स्थापित केले आणि कोऑपरेशनच्या दृष्टीने इंडस्ट्रीचा उपयोग करून, विजेचा उपयोग करून, इंडस्ट्रियलायझेशन करून पण केलं. पण वाटप जे आहे ते वाटप त्यांनी मर्यादित आणि नियंत्रित केलं. जोपर्यंत वाटपाची संपत्तीचं वाटप जे आपण करतो त्याचं नियंत्रण व्यवस्थित होत नाही तोपर्यंत असं मानता जाऊ शकत नाही. तर हे जे सगळे प्रयोग आहे निर्णय पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे. मी जे पहिल्यांदा म्हटलं तेही परत म्हणतो की गांधीने एक रस्ता सुचवला, पण 50 प्रकारचे रस्ते असू शकतील. माणसाच्या सृजनशीलतेवर कुठेही बंधन नाही, ते सृजनशीलता येऊ शकते आणि ते जर आणलं तर प्रश्न सोडवण्याचे रस्ते निघेल. मूळ विचार करायची आवश्यकता आहे. कोणा करताय प्रश्न सोडवायचे?
बहुसंख्य लोकांचे प्रश्न सोडवायचे की काही लोकांचे सोडवायचे, ग्लोबलायझेशनचं नाव घेऊन करायचं की असमानता अजिबात निघून जावी रस्ता काढायचा, परंतु ते प्रेमाने करायचं की जबरदस्तीने करायचं, हे निर्णय कठीण प्रश्न आहेत. आणि ते प्रश्न अगदी 5, 10, 50 वर्षात सुटणारे नाहीत, शेकडो वर्षाचे प्रश्न आहेत. त्याला वेळही लागणार आहे, परंतु परिस्थितीच्या दबावाखाली ते प्रश्न सुरू शकतात. पण त्या विचाराला खतपाणी देणारे चालवणारं नेतृत्व आणि संस्था असतील तर तो विचार पुढे जाईल, नाही तर ते थांबून जातो. तर आजच्या परिस्थितीला अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला निर्माण करता येणं शक्य आहे का? जसं चीनने आज शक्य करून दाखवलेलं आहे की ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढ ही लोकांच्या समूहामधून खासगीकरणातून त्यांनी करून दाखवलेली. तर ग्रामीण भागाच्या विकासाकरता असं आपण एखादं कोणतं प्रतिमान सुचवू शकाल का? असं मी आता जो मुद्दा मांडला की उत्पादनाचा प्रकार कोणता करायचा हा वेगळा प्रश्न आहे, पण त्याचं वितरण जे आहे संपत्तीचं ते कसं करायचं हा महत्वाचा मुद्दा आहे. जर मोठ्या प्रमाणावर तुम्ही उत्पादन केलं, काही ठिकाणी केलं आहे, अमेरिकेत होतच आहे, युरोपामध्ये होत आहे, जपानमध्ये होत आहे, परंतु त्याच्यातून येणारी संपत्ती वाटप कसा करणार तुम्ही? संपत्तीचं वाटप जर समान होऊ शकलं तर ती रचना सगळ्यांना फायद्याचा होईल. ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत निर्णायक किचकट प्रश्न उभे राहतील. आणि ते अजून तरी आपल्या देशात आपल्या प्लॅनिंगमध्ये मान्य झालेलं नाही. उदाहरणाकरता एक सांगतो, पंचवार्षिक योजना पहिली जेव्हा बनली त्यावेळेला विनोबांच्याकडे पंडित नेहरूंनी त्याची माहिती पाठवली की आम्ही असा विचार केलेला आहे. पंडितजींनी त्याच्यावर खूप टीका, विनोबांनी त्याच्यावर खूप टीका केली. तर पंडितजीने त्यांना आमंत्रण दिलं की तुम्ही मला भेटायला आणि आमच्या प्लॅनिंग कमिशनला भेटायला दिल्लीला या. दुसरं कोणी असता तर ट्रेनने गेला असता, विमानाने गेला असता, मोटरने गेला असता. विनोबा पायी निघाले, गेले, कारण की त्यांना भूदानाची पण टेस्ट करायची होती. तेलंगणामध्ये जमीन मिळाली, पुढे मिळेल की नाही हे माहित नव्हतं. तिथे गेल्यानंतर विनोबांनी एक मूलभूत प्रश्न उभा केला प्लॅनिंग बद्दल, तुम्ही मागेल त्याला काम द्यायला तयार आहात का? एकच प्रश्न. आणि त्यावेळेला प्लॅनिंग कमिशनने सांगितलं की हे आम्हाला शक्य वाटत नाही. आमची भूमिका ही आहे, पाणी जसं वरून पडलं की हळूहळू जमिनीत शिरत जातं तसं तो होईल. ते विनोबा म्हणाले याचा अर्थ हा, वर जे आहेत त्यांना पहिला फायदा, त्याच्या खाली आहेत त्यांना कमी फायदा, अगदी खाली आहेत त्यांना अजिबात नाही. हे करत आहे असमानता कशी दूर होईल? आणि ते म्हणाले होईल 15, 20, 25 वर्षात होईल. विनोबा म्हणाले तोपर्यंत तो खालचा माणूस मेला तर काय होईल? त्याचं कोणाजवळ काही उत्तर नव्हतं. आणि त्याचं आता स्पष्ट आपलं चित्र या आत्महत्येमधून दिसत आहे. खालचा माणूस जो अगदी खालच्याला आहे त्याला तुम्ही कसं वर आणणार, त्याची तुमची पद्धती कोणती राहणार, त्याचा जोपर्यंत विचार होऊन त्याचा विचार केला जात नाही तोपर्यंत नाही. आणि सध्या तरी कोणताही पक्ष असो या देशातला त्या तऱ्हेने विचार करायला तयार नाही. आणि जगात पण अशा पद्धतीने विचार करणारे मूर्ख मानले जातात. हायएस्ट इंडस्ट्रियलायझेशन, जास्तीत जास्त मुक्त व्यापार या पद्धतीने जायचं. आणि ती संपत्ती जी मोजली जाते, टाटाची संपत्ती आणि शेतकऱ्याची संपत्ती यांचं ऍव्हरेज काढलं जातं आणि त्या ऍव्हरेजच्या हिशोबाने सगळं काम चालतं. त्या पद्धतीने गांधी जायला तयार नव्हते, विनोबा जायला तयार नव्हते. वितरणाचा हा जो प्रश्न आहे हा आपण मांडला, हा अत्यंत सध्याच्या काळामधला मोठा गंभीर प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की या प्रश्नावर गांधीजींनी देखील त्यांच्या काळामध्ये काही उत्तरं दिली होती. उदाहरणार्थ आपल्या वैयक्तिक गरजा कमी करणं आणि त्याच्या पुढे जाऊन अपरिग्रह अशा स्वरूपाचे उपाय काही महात्मा गांधींनी सुचवले होते. तर याच्याबद्दल थोडंसं आम्हाला जरा जास्त सांगितलं तर. त्याने जे विचार सुचवले ना, जसं गांधी म्हणाले साधेपणाने राहा, मागण्या वाढवू नका, जे आहे त्याचाच उपयोग करा, नाही तर राष्ट्रीय संपत्ती संपेल आणि लोकांना लोभ सुटेल, मला जास्त मिळावं, मी जास्त चांगलं राहावं हा विचार उभा होईल. तर हे जे सगळं होतं ते व्यक्तिगत होऊन चालणार नाही. व्यक्तीला करायलाच पाहिजे, पण व्यक्तीच्यावर असंही दडपण पाहिजे की तो त्याच्या मर्यादा सोडू शकणार नाही.
त्या मर्यादा जोपर्यंत आपण आणणार नाही, समाजाने आणो, कायद्याने आणो, ज्या पद्धतीने आणायचं ते आणो, किंवा विचाराने आणो. आता तो विचाराने कसं येईल? एकापेक्षा जास्त लग्न करू शकत नाही आजची मर्यादा मानली आहे ना, कारण की त्या तऱ्हेची विचारधारणा आपल्या समाजात होती, त्याला कायद्यात आणलं. त्यामुळे आज दुसरा विवाह केला की प्रश्न निर्माण होतात, सरकार त्याला दंड करू शकतो. हे जे आहे त्या तऱ्हेने कायदा येऊ शकेल, पण पहिल्यांदा सामाजिक विचार आणि त्या तऱ्हेने मला राहायला हवं हा कर्तव्यबोध मला झाला पाहिजे, त्याशिवाय जमणार नाही. माझा पुढला प्रश्न आपल्याला असा आहे की ग्लोबलायझेशनच्या या काळामध्ये गांधी विचारांना एक आगळं महत्व, एकीकडे ग्लोबलायझेशन होत आहे, दुसरीकडे हिंसाचारही वाढत आहे आणि आज पाश्चात्य राष्ट्र, पाश्चात्य उद्योगपती मोठ्या प्रमाणावर गांधी विचारांकडे वळताना दिसतात. तर गांधी विचाराची परिणती ही केव्हा ना केव्हा या प्रकारामध्ये होईलच असा आशावाद आपल्याला आहे का? असं आहे त्याच्यामध्ये की मार्क्सने एक विचार मांडला आणि मार्क्सच्या विचाराचा एक भारावलेला एक पक्ष निर्माण झाला. रशियामध्ये एक मूलभूत क्रांती झाली, त्याच्यातून सेंट्रलायझेशन निघालं. सेंट्रलायझेशनचे दुष्परिणाम झाले. त्या परिणामामुळे त्यांना परत बदल करावा लागला, काही मागे जावं लागलं वगैरे सगळं झालं. हे सामाजिक आर्थिक प्रयोग होतच राहणार. गांधीने जे सांगितलं ते अबाधित सत्य आहे असंही मानून आपण चालू नये. प्रत्येक पिढीला एक ते चॅलेंज आहेच. पुढे कसं जाणार? काय अडचणी आल्या त्या दूर कशा करणार? अडचणी येणार, प्रश्न येणार, त्या प्रश्नातून रस्ता काढणं हे आपलं काम, नवीन पिढीचं आव्हान आहे. ते स्वीकारलं गेलं पाहिजे, त्याच्यातूनच जाईल. हेही आपण मानू नये की 5 वर्षात, 10 वर्षात, 15 वर्षात, 100 वर्षात काम होईल. जे कित्येक शताब्दीपासून काम चालू आहे, ज्या अडचणी आहे तो दूर व्हायला कदाचित आणखीन कित्येक वर्ष लागतील, कित्येक युग लागतील, त्याच्यात जे अडचणी राहतील. तर हा एक समाजाच्या प्रगतीचा एक रस्ता आहे असं मानूनच तिकडे गेलं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्याशिवाय कोणाजवळ नाही. आणि नवीन प्रयोग करण्याकरता नवीन माणसं, नवीन पद्धती, येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरता त्यांचे प्रयत्न, ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, तरच ते काम पुढे होईल. आपण आता सांगितलं की आव्हानं बदलणार आहेत, परिस्थिती बदलली पाहिजे, पण एक आशावाद गांधीजींनी त्या काळी व्यक्त केला होता की संपूर्ण जगापुढे नैतिक आणि आध्यात्मिक विकासासह आर्थिक विकास असं जे प्रतिमान कोणता देश निर्माण करेल तर तो देश भारतच असेल. तर आपल्याला ही जी विचारांची मोठी देणगी लाभलेली आहे, या देणगीचा उपयोग करून आपण जगापुढे असं काही प्रतिमान उभं करू शकतो का, याबद्दल जरा आपलं मत पाहिजे होतं. कारण इतर देशांना ही देणगी नाहीये, त्यांच्याकडे मटेरियलिस्टिकनेस खूप वाढलेला आहे, पण आपल्याकडे मात्र हे अद्याप आहे. तर आपल्याला असं वाटतं का की भारत हा देश खरोखर या दृष्टीने महासत्ता बनेल? असं गांधींनी का म्हटलं हे मला अजून कोडं आहे. याकरता कोडं आहे की आपल्या इथे सहकाराची जी भूमिका आहे, गांधीने त्याच्यावर जोरही दिला. त्याचे जास्त प्रयोग त्या किबुत्सच्या दृष्टीने इस्रायलमध्ये झाले, आपल्यापेक्षा चांगले झाले. तर जगामध्ये विचारी माणसं सगळ्या ठिकाणी आहेत. जो विचारी आहे, जो परिस्थितीचा विचार करतो, तो कदाचित कुठे कसा उगवेल आणि कसं करेल सांगता येत नाही. तर गांधी आहे. गांधीच्या नंतर मार्टिन लुथर किंग कसे आले पुढे, त्यांनी प्रयोग केले. अशा तऱ्हेने हा जो एक शांतिमय रस्त्याने, डिसेंट्रलाइज पद्धतीने, लोकांच्या सहयोगाने पुढचा रस्ता चोखाळण्याचा जो प्रवाह आहे, तो कोणत्याही एका देशाची, आपण म्हणतो ना की वडिलांची सत्ता आहे ती, किंवा आपलीच मालकी असं नाही. त्या ठिकाणी कशा तऱ्हेचं नेतृत्व आहे, कशा तऱ्हेची स्थिती आहे, कशा तऱ्हेचे लोक आहे, नैतिकता त्यांच्यात नाही असं आपण का म्हणावं? त्यांच्यातही नैतिकता आहे. काही त्यांची पद्धती वेगळ्या असतील, काही वेगळं असेल, परंतु माणूस, चांगला माणूस, कॉन्शियस असलेला माणूस हा ज्या ज्या ठिकाणी उभा राहील त्या त्या ठिकाणी तो नवीन करेल असं मला वाटतं. आणि हे सगळं भारतच करू शकेल असंही मी मानत नाही. ज्या ठिकाणी जे उगवेल, जशा तऱ्हेचं होईल त्या ठिकाणी होईल असं वाटतं मला. धन्यवाद नारायण दासजी जाधव. आपण या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना जी उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. माई मैंने गोविंद लीनू मोर, गोविंद लीनू मोर, माई मैंने गोविंद लीनू
में, कोई कहे बन में, कोई कहे घर में, कोई कहे बन में। राधा के संग खिलो, माई मैंने गो